श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्ही बघू शकताय आज हे घड्याळ काय दाखवत आहे, तर हे घड्याळ तुम्हाला ह्यासाठी दाखवत आहे की वाजलेले आहेत किती बघा, 12:30 होत आलेले आहेत. आणि मी काय करत होते, हे व्हिडिओ साहेब काढत होते, त्यामुळे साहेबांचं काय आपलं इकडचं काढ तिकडचं काढ काही बी दाखवत होते. आणि मग मी काय इथं मुलांसाठी आणि आमच्यासाठी लाडू बनवत होते. खरं तर हे माझं आमच्यासाठी हे बहानाच झाला, मुलांना जास्त आवडते आणि आता मुलांचे कॉलेज चालू होते, मुलांसाठी पौष्टिक आहेत हे शेंगदाणे गुळाचे लाडू. म्हणून गुळ काय गुळाचं पावडर होतं माझं रुचियानाचं, आणि ती पावडरने फक्त इझी काम झालं. फक्त शेंगदाणे बारीक करून घेतले आणि ती पावडर टाकून पटकन गुळ मिक्स करून घेतला शेंगदाण्यामध्ये. आणि खरं तर त्या पावडरमुळे खूपच हलकं काम झालं. घरातलं गुळाचा खडा आणला की तो खिसा आणि त्याला हे करा ते करा. मग इथं साहेबांचं चाललं होतं व्हिडिओ काढायचं काम, आणि त्यांचं म्हणणं होतं की थोडीशी स्माईल दे. मग ही अशी स्माईल दिली त्यांना खूप दिवसातनं. आणि खूप दिवसातनं दोघंच गप्पा बसले होतो गप्पा मारत, आणि मग हे काम पण चालू होतं. आणि त्यांनी आज पहिल्यांदा व्हिडिओ काढण्यासाठी हेल्प केली होती, कारण मुलं झोपले होते. दोघांपैकी कुणी पण मोबाईल धरतं, आणि मुलांसाठी एक आईने काय करायला पाहिजे हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. कारण माझ्या बाबतीत जे मला भेटलं नाही ते माझ्या मुलांना कधी न भेटू नये, किंवा माझ्या मुलांच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून खूप धडपड करते मी, माझ्या मुलांची गैरसोय होऊ नये. कारण मला लहानपणापासून माझ्या बाबतीत सगळ्या गोष्टीत गैरसोयच झालेली आहे. कुठं ॲडजस्टमेंट सतत करत आलेली आहे, आणि तसंच माझ्या मुलांच्या बाबतीत होऊ नये म्हणून ही माझी छोटीशी काहीतरी मुलांसाठी चाललेला असतं प्रयत्न. मग काय संध्याकाळी स्वयंपाक केला होता, जेवणं वगैरे झाले, आणि थोडंसं खाली मावशींशी एका गप्पा मारत गेले. आणि गप्पा मारत बसले बसले त्यात एक अर्धा पाऊण तास गेला. आणि मग आल्यानंतर शेंगदाणे भाजलेलेच होते, म्हणलं पटकन लाडू वळून घ्यावं, सकाळी उद्या उपवास आहेत मुलांचे तर मुलं खातील. तर हे लाडू वळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय माझं रुचियाना गुळमुळं 10 मिनटात माझं काम हलकं झालं. नाही तर गुळच अक्षरशः गुळाची ढेप बारीक करायला किंवा चाकूनी कापायला वेळ लागतो, तर ह्या रुचियाना गुळामुळं फक्त 10 मिनटात माझे एवढे ताट भरून लाडू झालेले आहेत. तर कसा वाटला हा आपला ब्लॉग, मुलांसाठी एक आईची धडपड कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.